I'm so happy. Thank you. To you. Happy birthday, dear Divya. Happy birthday to you. हाय, गुड मॉर्निंग. तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आजचा दिवस माझ्यासाठी खूप स्पेशल आहे, कारण आज माझा बड्डे आहे आणि मला माझा बड्डे सेलिब्रेट करायला खूप आवडतं. अगदी लहानपणापासून मला खूप आवडतं. आधी मम्मी पप्पा काही ना काहीतरी स्पेशल करायची, माझी दीदी काहीतरी स्पेशल करायची आणि आता लग्नानंतर गणेश काहीतरी स्पेशल करतो आहे. तर आजचा दिवस हा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर सगळ्यात पहिलं माझा फेवरेट नाश्ता करण्यासाठी आम्ही जाणार आहोत. तिथून आम्हाला जायचं आहे माझं बड्डे गिफ्ट घेण्यासाठी, म्हणजे शॉपिंग करण्यासाठी. तर आजचा पूर्ण दिवस मी तुमच्यासोबत शेअर करतेच. तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि आवडलाच तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. सगळ्यात पहिला ही बाईक आम्हाला त्या घरी लावून दुसरी कार घेऊन यायची होती, कारण पाऊस खूप आहे आणि बाईकवरनं तरी फिरणं शक्यच नव्हतं, म्हणून आम्हाला पहिला त्या घरी जावं लागणार होतं. पण त्याआधी म्हटलं की काहीतरी खाऊन घेऊ. आणि माझा फेवरेट नाश्ता म्हणजे इथला कटवडा. मला इथला कटवडा खूप आवडतो, टेस्ट खूप छान असते आणि कदाचित तो स्पायसी आहे म्हणून पण मला आवडतो. बेळगावमध्ये इतकं स्पायसी फूड मी कुठे खाल्लेलं नाही आहे, इथेच पहिल्यांदा मी खाल्लं होतं आणि मला स्पायसी फूड खूप आवडतं, त्याच्यामुळे कदाचित हा कटवडा मला आवडत असेल. पण यांची टेस्ट पण तितकीच चांगली आहे. तुम्ही जर कधी बेळगावमध्ये आलास तर इथे नक्की एकदा खाऊन बघा, म्हणजे तुम्हाला पण समजेल मी का इथे सारखी येते ते. त्यानंतर आम्ही आलो शॉपिंग करण्यासाठी, पण त्याआधी गणेशला कारखान्यात जायचं होतं, त्यामुळे तिथे जावं लागलं. आणि माझ्या बड्डेला आमचं भांडण होणं हे ठरलेलंच आहे, म्हणजे बड्डेलाच असं नाही पण काहीतरी स्पेशल डे असेल ना तेव्हा आमचं भांडण होतच होतं. तुमच्यासोबत पण असंच होतं का मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आधीच माझा मूड खराब होता, त्यात जुडिओमध्ये मला काहीच पसंत पडलं नाही. एक टॉप बघितला होता, तो पण ट्राय केल्यानंतर इतका काही खास वाटत नव्हता, म्हणून तोही ठेवून दिला. आणि बाकीचे टॉप तरी मला इतके आवडले नाहीत, कारण त्यातले थोडे तर आधीपासूनच माझ्याकडे होते, म्हणून काही घेतलं नाही. मग शेवटी फुटवेअर तरी घेऊ म्हणून इथे बघत होते, त्यातले 2 मला आवडले, ते घेतले. घरी गेल्यानंतर तुम्हाला दाखवतेस. त्यानंतर मी थोडं मेकअपच्या गोष्टी बघण्यासाठी आले आणि इथे पण मला समजत नव्हतं की काय घेऊ, कारण जे घ्यायचं होतं ते तर आधीपासून माझ्याकडे होतं, त्यामुळे मला काहीच समजत नव्हतं काय घ्यायचं. मी गणेशला सारखं विचारत होते हे घेऊ का ते घेऊ, तो पण बोलत होता की तुला जे घ्यायचं आहे ते घे, तुला जे आवडेल ते घे, पण मला समजतच नव्हतं की काय घ्यायचं. आता आम्ही झुडिओमधून शॉपिंग करून आलो, तिथे गेलेले काहीतरी घेण्यासाठी, पण तिथं मला काहीच आवडलं नाही, म्हणून आता आम्ही युस्टामध्ये जायचं, युस्टामध्ये जाणार आहे. पण झुडिओमध्ये मी काहीतरी घेतले, ते नंतर दाखवते. तर आता बघू युस्टामध्ये तरी काही आवडतं का, मग तिथेच शॉपिंग करू, कारण दुसरं मॉल नाहीच आहे जवळपास. एक आहे खरं, तिथे आम्ही जात नाही. तर बघू तिथे तरी काही पसंत पडलं तर तिथेच घेईन, नाहीतर मग कुठे. मी पूर्ण माझ्या बड्डेचा फायदा उचलून घेते की माझा बड्डे आहे, माझा बड्डे, असं मी 10 वेळा गणेशला बोलून दाखवलं असेल माझा बड्डे आहे, माझ्यासोबत नीट वाग म्हणून. त्याचा मी पूर्ण फायदा घेते याचा. आणि गणेशचा चेहरा बघा. युस्टामध्ये पण जाऊन आले, पण युस्टामध्ये जुडिओपेक्षा पण बकवास कपडे होते, जरा पण चांगले नव्हते. मग तिथे पण आम्ही फक्त जाऊन आलो आहे. आता इथे शापूरमध्ये, म्हणजे जे मार्केट आहे ना बेळगावचं, तिथे आम्ही एका शॉपमध्ये ड्रेस बघणार आहे. तिथं पसंत पडला तर ठीक आहे, नाहीतर आम्ही ड्रेस कॅन्सल करू, गणेशकडून मी पैसे घेईन आणि नंतर माझी मी खरेदी करेन. आणि त्यानंतरचं इथं जर नाही मिळालं तर मग आम्ही बाहेर जेवायला जाणार आहे, तर ते नंतर सांगते. पहिला तर इथे जाऊन येऊ, काय मिळते का बघू. आणि एक गोष्ट म्हणजे सकाळी पाऊस होता म्हणून आमची बाईक आम्ही त्या घरी लावून आलो आणि कार घेऊन आलो, आणि आता जरा पण पाऊस नाही आहे, ऊन पडले. कार का घेतली आम्हाला तेच समजलं नाही. हे बघा, रोड पण असे सुकलेत, जे सकाळी पावसामुळे ओले झाले होते ते. ज्या शॉपमध्ये आम्हाला जायचं होतं ना ते हे बंद आहे. आता कुठे जायचं. इथे मला ड्रेस घ्यायचा होता, पण आता हे बंद आहे. आता दुसरा ऑप्शन कोणता, पैसेच दे तुम्हाला. आत्ताच आम्ही घरी आलो, मला ड्रेस काही मिळाला नाही, कारण पसंतच पडत नव्हते, एवढे काही खास नव्हते त्याच्यामुळे. पण येताना ना इथे घराजवळच एक विशाल मार्ट म्हणून मॉल आहे, तर तिथे मी गेले होते, तिथे काही पसंत पडलं तर तिथून मी एक असू दे म्हणून एक ड्रेस घेऊन आले. आता माझं स्टँड त्या घरी विसरून आले मी, त्याच्यामुळे मला आता असंच दाखवावं लागेल. ह्या टाईपमध्ये आहे. आता
तर तुम्हाला समजणार नाही, पण मी एक व्हिडिओ बनवला आहे तो याच्यामध्ये ॲड करते. आणि असा आहे हा. मी घेतलेत हे 2 चप्पल. हे असं एक आहे आणि दुसरं आहे ते हे असं एक आहे. तर हे 2 मी घेतलेत. तर असं आहे बड्डे ड्रेस. तर मी आता हा घेतलाय, पण गणेश बोललाय की उद्या मार्केटमध्ये जायला, कारण कसं आहे मार्केटमध्ये जायला ना कार आतमध्ये जात नाही. बाईक असली तर एक वेळ चालतं, कार कुठे लावून आतमध्ये चालत जावं लागलं असतं. आणि पाऊस नव्हता पण चुकून आला असतं, कारण पाऊस मध्ये मध्ये येत पण होता. म्हणून ठरवलं की आज राहू दे आणि उद्या जाऊया. उद्या संध्याकाळी आम्ही मग मार्केटमध्ये जाऊ आणि तिथे मी परत शॉपिंग करेन. आता मी असं छान तयार होऊन जात आहोत बड्डे सेलिब्रेट करण्यासाठी. पण त्याआधी आम्हाला आमच्या 2 फ्रेंड्सना पिकअप करायचं आहे. कोणते तुम्हाला समजलंच असेल, अमय आणि सुषमा. तर त्यांना घ्यायचं आहे. त्यांना घेऊन मग आम्ही बड्डे सेलिब्रेट करण्यासाठी जाणार आहोत. तर आणि सकाळपासून ना अजिबातच पाऊस नव्हता आणि आत्ता इतका जोरजोरात पाऊस पडतोय विचारूच नका. म्हणजे सकाळी असं वाटत होतं की पाऊस पडणारच नाही आज, कारण ऊनच इतकं पडलं होतं आणि आता एकदमच पावसाला सुरुवात झाली आहे. आणि गणेश इथे थांबलाय, त्याला काहीतरी घ्यायचं होतं तर तो घेण्यासाठी गेलाय. तो आला की निघू. थँक्यू थँक्यू. गणेश मला हे दिला. आय सो हॅपी. थँक्यू. फूड एवढं नाही चांगलं. अमय आणि सुषमाला आम्ही इथे घेऊन आल्यानंतर त्या तिघांची पण तयारी सुरू झाली की केक कटिंग कुठे करायचं, कुठे केक ठेवायचा, लाईट व्यवस्थित दिसते का, मी व्यवस्थित दिसते का, हे सगळं ते बघत होते. सकाळपासून एक पण गोष्ट व्यवस्थित होत नव्हती. शॉपिंग झाली नाही. 4-5 मॉल मी फिरले तरी मला काही पसंत पडलं नाही. मनासारखं काहीच होत नव्हतं. पण इथे यांच्यासोबत आल्यानंतर मात्र ते सगळं विसरायला झालं. तुम्ही पण बघताय ना फोटो काढण्यासाठी अमय आणि सुषमा काय करतायत आणि गणेश कसा फोटो काढतोय. मी हे सगळं बघून इतकी तेव्हा इमोशनल झाले होते की माझ्याकडे असे फ्रेंड्स आहेत की जे मी हॅपी राहण्यासाठी काय काय करत असतात. आणि ही एकच गोष्ट नाही आहे, 5 वर्षामध्ये आम्ही कितीतरी गोष्टी एकमेकांसोबत केल्या आहेत. दंगा मस्ती, चिडणं ओरडणं, रुसवे फुगवे. एकाच्या मनात गोव्याला जायचं असं आलं तर काहीही प्लॅनिंग न करता सकाळी उठून गोव्याला जाणं असू दे किंवा रात्री चहा हवाय म्हणून पूर्ण बेळगाव रात्रभर फिरणं असू दे, अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्या आम्ही केल्या आहेत. आणि यालाच तर फ्रेंडशिप म्हणतात. आणि माझा बर्थडे स्पेशल होण्याचं रिझन पण हेच आहे की आम्ही चौघं सोबत आहोत. मी, अमय आणि सुषमा तर माझी फॅमिली आहेत. काहीही असू दे हे दोघं मला माझ्यासोबत पाहिजेच असतात. आणि माझा नवरा ज्याने मला इतकं छान ठेवलं आहे, इतकं हॅपी ठेवलं आहे की मी ते तुम्हाला शब्दात सांगूच नाही शकत. इतकी मी खुश असते त्याच्यासोबत. चूड कोणाची नजर नको लागायला. गणेश आणि मी असेच हॅपी राहू देत. माझे बर्थडे असेच सेलिब्रेट होत राहू देत. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Divya. Happy birthday to you. Thank you, Amay. Thank you. केक कटिंग झाल्यानंतर आम्ही एकमेकांना केक भरून घेतला आणि आधीच आम्ही जेवणाची ऑर्डर पण दिली होती, कारण केक कटिंग वगैरे व्हायचं होतं तोपर्यंत तरी जेवण तयार होईल आणि सगळं आमचं आवरल्यानंतर लगेच पटकन जेवण येईल म्हणून आम्ही आधीच ऑर्डर देऊन ठेवली होती. सगळ्यांना केक भरवून झाल्यानंतर आमचं जेवण पण आलं होतं. आणि आता हा व्हिडिओ पण मला इथे संपवायचा आहे कारण खूप लेट झाला आहे. माझा बर्थडे संपायला फक्त अर्धा तास राहिला आहे, म्हणजे 11:30पर्यंत आम्ही इथेच होतो.
आणि इथे पण आमची मस्ती सुरू आहे. मी आणि आम्हा दोघांची हाईट बघत होतो आणि तुम्हाला समजलं असेल की मी किती बुटकी आहे ते. पण आता जे आहे ते आहे, ते मी काही चेंज नाही करू शकत. पण हा व्हिडिओ तर मी ते संपवूच शकते. मला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असेच माझे व्हिडिओ नक्की बघत जा. बाय.